आज भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, ज्यांना आम्ही सगळे जुने शिवसैनिक कमांडर या पदवीनं सन्मानित होतो, अशा दत्ताजी साळवींची जयंती. त्याच्यामुळे आजच्या या कामगारांच्या मेळाव्याला फार महत्त्व आहे. कामगारांचा हा उत्साह, हा जल्लोष, या घोषणा आणि लढण्याची जिद्द पाहून आज दत्ताजी साळवींचा आत्मा जिथे आहे तिथे त्याला फार आनंद झाला असेल. ज्या शिवसेनेसाठी दत्ताजींनी आपलं सारं आयुष्य आणि कामगारांसाठी सारं जीवन कारणी लावलं, ती शिवसेना आणि ती कामगार सेना आजही त्याच ताकदीनं उभी आहे. या दत्ताजी आपल्याकडे बघून पाहत आहेत. व्यासपीठावरील शिवसेना नेते, कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, आमदार वरुण सरदेसाई, चिटणीस जीवन कामत, मनोहर धुमाळ, दिलीप जाधव आणि ज्यांनी मला खास इथे आमंत्रित केलं ते या विमानतळावरचे आपल्या सगळ्यांचे झुंजार नेते संजय कदम. मला इथे आल्यावर कळलं की मला भाषण करायचं आहे. मला असं वाटलं की सोन्याची बिस्कुटे आणायला जायचं आहे. मला असंच वाटतं. मला कोणीतरी म्हटलं की एअरपोर्टला आता सोन्याची बिस्कुटे मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही तिकडे गेलात की तुम्हाला 2 बिस्किटे देऊन परत पाठवतो. हे बिस्किटवाले आता जेलमध्ये आहेत आणि आणखीन काही लोक जेलमध्ये जाणार आहेत. मोठ्या प्रमाणात महिला आहेत, कामगार आहेत. हे चित्र गौतम अडाणीने येऊन बघायला पाहिजे की या विमानतळावर जरी तुझं नाव लागलं असलं तरी भगवा झेंडा शिवसेनेचाच राहील, बाळासाहेब ठाकरेंचा राहील, उद्धव ठाकरेंचा राहील. हे विमानतळ जे आहे मुंबईमध्ये, हे मुंबईच्या राजधानीत आहे, महाराष्ट्रात आहे आणि ते शिवसेनेची ताकद आहे. ही ताकद आजची नाही आहे. हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना सुरू केली तेव्हा जर पहिलं कोणाच्या कानफडात लावली असेल तर ती एअर इंडियाच्या MDच्या लावली होती. कॅप्टन कोणतरी नंदा. आणि त्यानंतर एअर इंडियामध्ये मराठी माणसाची भरती सुरू झाली. हे रवींद्र चव्हाण यांना पण मी सांगू इच्छितो. हे का सांगतोय, ह्यांना इतिहास माहीत नाही. हे नुसतं पोट पुढे करून चालतात. बाजूला 10 गुंड, इथे 10 गुंड, मागे 10 पुढे 10,
तुम्ही 50-50 गुंड चारी बाजूला ठेवले तरी तुम्ही शिवसेनेचा बालही बाका वाकड करू शकता. लक्षात घ्या. पोलीस बाजूला करा. तुमची दादागिरी काय आहे? हे पोलीस आहेत म्हणून समोरासमोर या. विमानतळावरच गाडलं जाईल. त्याशिवाय शिवसेना इथे टिकली नाही आहे वर्षानुवर्ष. लक्षात घ्या. आज परिस्थिती अशी आहे. पूर्वी मुंबईमध्ये एखादा उद्योग आला, महाराष्ट्रात एखादा उद्योग आला की लोकांना वाटायचं नोकऱ्या आल्या, नोकऱ्या. आम्ही सगळे खुश व्हायचो, बाळासाहेब खुश व्हायचे की आता एक नवीन उद्योग आला, आता नोकऱ्या येतील. आज उद्योगपती जो येतो एखाद्या कंपनीत या अशा एअरपोर्टसारख्या, तो आधी कामगार काढा सांगतो, नोकऱ्या कमी करा. हे या विमानतळावर सुद्धा चालू आहे आणि झालेलं आहे. एअर इंडियाचं मुख्यालय हलवलं तिकडून नरिमन पॉईंटला, विकलं. माहिती आहे का बिल्डिंग? एअर इंडियाची बिल्डिंग, नरिमन पॉईंटचं आपलं हेडक्वार्टर एअर इंडियाचं विकलं. मुंबईची शान होती. फार मोठा मोर्चा बाळासाहेबांनी त्या एअर इंडियाच्या इमारतीवर तेव्हा काढला होता. आणि आता हे विमानतळ सुद्धा नवी मुंबईला चाललेलं आहे. का? मराठी माणसाला नष्ट करायचं मुंबईतून. मराठी माणसाची, मराठी कामगारांची ताकद राहता कामा नये. आणि त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टी त्यांना करता येणं शक्य आहे त्या सर्व गोष्टी ते करतात. शिवसेना कामगार क्षेत्रामध्ये आज आलेली नाही. मुळात शिवसेनेचा जन्मच कामगार क्षेत्रातून झाला. शिवसेना काय आहे? कामगारांची संघटना आहे. गिरणी कामगारांची संघटना, कष्टकऱ्यांची संघटना. आणि ज्या संघटनेमध्ये श्रमिक असतो, कामगार असतो, ती संघटना आणि तो पक्ष हा लढणाऱ्यांचा पक्ष असतो. कारण लढण्याची ताकद ही फक्त आजही कामगार वर्गामध्येच आहे. हे तुमचे कॉर्पोरेटवाले लढणार येणार आहेत का? नाही येणार. ते दुसरे काय ते कॉल सेंटरवाले. लढणारा जो आहे शिवसेनेचा पक्का कडवट, हा कामगार आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे. त्याच्या पोटातली आग त्याला लढायला रस्त्यावरती उतरवते. पण आज काय झालंय? विमानतळासारख्या जागांवरती जी घुसखोरी सुरू आहे युनियनची, इतर भारतीय जनता पक्षाचं काय काम आहे इथे? हे कधी आले कामगार क्षेत्रामध्ये? पण विमानतळावर लुटमार करायची, कामगारांचा छळ करायचा, इतर सगळे उद्योग करायचे, त्यासाठी त्यांना विमानतळ हवा. विमानतळावर काय चाललंय सध्या? गौतम अडाणीच्या मालकीच्या एअरपोर्टवर, मुंद्रा पोर्ट असेल नाहीतर अहमदाबाद एअरपोर्ट असेल, या देशातला सगळ्यात मोठा अंमली पदार्थाचा व्यापार कुठे चालत असेल तर तो गौतम अडाणीच्या मुंद्रा पोर्टवर चालतो. 3.5 लाख कोटीचं ड्रग्स गेल्या 1 वर्षामध्ये गुजरातच्या मुंद्रा पोर्टवरती जप्त झालं. 3.5 लाख कोटी रुपयाचं. आता तिकडे अंमली पदार्थ आणि इथे गोल्ड. इथे गोल्ड. मला आश्चर्य वाटतं या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचं, गृहमंत्र्याचं आणि जे त्यांच्या इथे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांचं.
या विमानतळावर तुम्ही ज्या गुंडांच्या टोळ्या पोचलेल्या आहात आणि त्यांना घेऊन तुम्ही मागे पुढे फिरता आहात, त्यांच्यापासून देशाला धोका आहे, लक्षात घ्या. मी अजित डोभालला कळवलं आहे, मी हे अमित शहालाही कळवलं आहे. तुम्हाला राष्ट्रीय सुरक्षेची एवढी चिंता आहे ना, मुंबईच्या विमानतळावर तुमच्या प्रदेश भाजपाचे अध्यक्ष आणि त्यांच्या नेतृत्वाखालचे जे कार्यकर्ते म्हणून जे काय मिरवतात युनियनचे, त्याने या मुंबई विमानतळाचं स्मगलिंगचा बाजार केलेला आहे. उद्या दहशतवादी घुसवतील, त्याचे पैसे घेतील आणि आम्हाला शिकवताय तुम्ही. आमच्या कामगारांना धमक्या दिल्या जातात, दिल्या गेल्या. त्या दिवशी मला एक आपण पाठवलं, ते व्हिडिओ पाठवला, काय त्याचं नाव, काहीतरी सोळंकी लोक आता आम्हाला दम द्यायला लागले मराठी माणसाला. कुठे आहे तो आता, कुठे आहे? मी कमिशनरला फोन करून सांगितलं, हे जरा हा व्हिडिओ बघा. मुंबई विमानतळावरती एक गुंड 10 लोकांना घेऊन कामगारांना धमक्या देतोय. हे आम्हाला आव्हान नसून मुंबई पोलिसांच्या खाकी वर्दीला आव्हान आहे म्हटलं. तुम्ही कायद्याचे रक्षक आहात. एका जरी कामगाराला हात लागला या धमकीतून, तर कायदा हातात घेण्याचं सगळ्यात जास्त ट्रेनिंग हे शिवसैनिकांना मिळालेलं आहे. बरोबर ना? आता कुठे मला त्या सोळंकीला एकदा समोर उभा करून बघायचं आहे. सोळंकी आम्हाला धमक्या देणार? एखादा साळुंकी असला तरी मान्य केला असतो. सोळंकी एवढे वाईट दिवस आले मुंबईवर, मराठी माणसावर, कोणाच्या जीवावर, कोणाच्या? चालणार नाही. ही मुंबई मराठी माणसाची, हे विमानतळ मराठी माणसाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, अश्वारूढ पुतळा बाहेर उभा आहे. वेळ पडली तर तिथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा सुद्धा उभा करू. कायदा आम्हाला सांगू नका. तुम्ही कायदा पाळा, आम्ही कायदा पाळू. आणि कामगारांचं रक्त सांडून आम्हाला कोणता इथे वतनदाऱ्या नको आहे. आम्ही चोर आणि स्मगलर नाही आहोत, आम्ही कार्यकर्ते आहोत, हे लक्षात घ्या. इथे गुंडासारखे येतात, कामगार नेत्यासारखे या ना. गुंडासारखे आला तर गुंडासारखं उत्तर मिळेल. आणि एक मनातून हे काढून टाका की आम्ही या विमानतळावरून शिवसेना संपवून टाकू, कोणाच्या बापाला जमणार नाही. हे सगळे बसलेले आहे तिकडे, आम्ही सुद्धा आहोत. माझ्याकडे सगळी यादी आलेली आहे, सगळी. इकडल्या प्रत्येक गुंडाची, विमानतळावरच्या बाहेरच्या प्रत्येक गुंडाची यादी आहे. आणि मला सरकार असलं नसलं तरी फरक पडत नाही. एकदा एखाद्याच्या मागे मी हात धुवून लागलो, एकतर त्याला मुंबई सोडावी लागते. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिक आहे मी, लक्षात घ्या. मी तुम्हाला इतकंच सांगण्यासाठी आलेलो आहे, मागे हटायचं नाही, घाबरायचं नाही. आपल्याला काय सोनं बिनं नको आहे. भगवा झेंडा हेच आमचं सोनं आहे, त्याला हात लावायचा नाही. आणि उगाच रुबाब कोणी दाखवायचा नाही.
अरे हा सत्ता आहे म्हणून, नाही तर लोक रस्त्यावर मारतील तुम्हाला. बाकी काय आहे तुमच्याकडे? आहे काय? अर्धे तर इकडनं तिकडे गेलेले आहेत, अर्धे झंपे इकडून तिकडे गेले. आहे काय तुमच्याकडे? ही जेवढी फौज आहे शिवसैनिकांची, त्याला तुम्ही कमी लेखू नका. संघटन मजबूत राहिलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला स्वाभिमान शिकवला, आणि दुसरी एक आपल्याला गोष्ट शिकवली, ती म्हणजे उगाच कोणापुढे वाकू नका, घाबरू नका. हा महाराष्ट्र आपला आहे, आपण या मुंबईचे मालक आहोत. आणि कामगार सेना आहे ना, कामगार सेना, शिवसेना या 4 अक्षरामध्ये जी ताकद आहे, ती भारतीय जनता पक्ष याच्यात मला ताकद दिसते का? शिवसेना. रोमांचित होतो माणूस, असा मध्ये वाघ आहे. कमळाने का रोमांचित होतो? थोडा गुदगुला होतात फिरवला, बाकी काय. पण बाळासाहेबांनी दिलेला वाघ आहे, आणि आपण त्याच्यामुळे आपण सुद्धा वाघासारखं जगलं पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता फ्रान्सला फिरत आहेत, पॅरिसला आहेत. काय करतात पॅरिसला? इथे कामगार मरतो आहे. मगाशी अरविंद सावंत आपण सांगितलं, 29 कामगार केंद्रीय कामगार कायदे एकत्र केले, 29 आणि 4 बनवले. पण ते 4 कायद्यामध्ये काय आहे नरेंद्र मोदी नाही माहीत नाही. मी तुम्हाला सांगतो, कामगारांचा कायदा हा कामगारांच्या रक्षणासाठी पाहिजे. या भारताचे पहिले कामगार मंत्री कोण होते माहिती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, फर्स्ट लेबर मिनिस्टर. या देशाचे पहिले मजूर मंत्री, कामगार मंत्री हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लेबर मिनिस्टर केलं. का केलं? तर या देशामधला कामगार हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम करत होता, शहीद झाला, तुरुंगात गेला. चले जावच्या आंदोलनामध्ये महात्मा गांधींचा कामगार होता मुंबईतला. त्या कामगाराच्या हक्काचं रक्षण व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायदा मंत्री केलं. तेव्हा जर गौतम अडाणी असता तर कामगारांचं काय झालं असतं? आज हे नवीन 4 कायदे केले, हे कामगारांच्या विरोधी आहे. 300 कामगार असलेली कोणतीही कंपनी बंद करू शकतात. पूर्वी 100 कामगारांचा नियम होता. आता नरेंद्र मोदीने काय केलं आहे? अडाणीसाठी कोणतीही कंपनी कशी बंद करू शकतात, कामगारांना रस्त्यावर आणू शकतात. हा यांचा कामगार कायदा आहे, काळा कामगार कायदा. हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण कोणत्या काळ रात्रीमध्ये जगत आहोत. अत्यंत वाईट अवस्था देशाची होते. हे राज्य दिल्लीपासून मुंबईपर्यंत गुंडांच्या ताब्यात आहे. व्यापारी गुंड, माफिया. स्वतः देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान या माफियांना संरक्षण देतात. या महाराष्ट्रामध्ये कधी आम्ही हे चित्र पाहिलं नव्हतं. आज हा महाराष्ट्र सुद्धा अशा प्रकारच्या माफियांच्या ताब्यात गेलेला आहे. आम्ही विमानतळावरती कधी माफियागिरी पाहिली नव्हती. ही राष्ट्रीय सुरक्षेची संपत्ती आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांचे माफिया विमानतळावर घुसवलेले आहेत. समुद्रमार्गे स्मगलिंग आम्ही पाहिलंय.
पण ज्या पक्षाचं सरकार आहे आणि ज्या पक्षाचं युनियन इकडे चालते त्या युनियनचे पदाधिकारी इथे स्मगलिंग करतात, याचा अर्थ त्यांना सरकारचा पाठिंबा आहे. मी रवींद्र चव्हाणांना विचारलं, आम्हाला आता कळलं की तुम्ही इतका पैसा खर्च का करताय राजकारणामध्ये, कुठून करताय? स्मगलिंगमधून येतो असं दिसतंय, गोल्ड स्मगलिंग. आम्हाला वाटायचं फक्त हाजी मस्तानच करायचा, करीमलाला करायचा, युसुफ पटेल करायचा, ढोलकिया करायचा. आता एक कोकणातले नवीन ढोलके आलेले आहेत. या प्रवृत्तीशी आपल्याला लढावं लागेल. जोपर्यंत हा भगवा झेंडा आपल्या डोक्यावर आहे, फडकतो आहे, तोपर्यंत ती आपल्या मराठी माणसाची कवचकुंडल आहे, हेल्मेट आहे. आणि म्हणून हा आजचा मेळावा अत्यंत महत्त्वाचा. बरे कागदावरती मार्गदर्शन शिबिर म्हटलंय, हा कायदा तो कायदा हे ते, पण त्या कायद्याच्या चौकटीत राहून इकडल्या कामगार संघटना शिवसेनेच्या मराठी माणसाच्या कशा तोडायच्या आणि मराठी माणसाला इथून कसं हद्दपार करायचं कामगाराला, यासाठी कारस्थानं सुरू आहे. यासाठी या गुंडगिऱ्या सुरू आहेत. यासाठी पोलिसांचा वापर केला जातोय, यासाठी सरकारचा वापर केला जातो. आम्ही दिल्लीत गेल्यावर सगळे भेटणार आहोत गृहमंत्र्याला आणि सांगणार आहोत, विमानतळावर जपून उतरा अमित शहा. ज्या विमानतळाची परिस्थिती एवढी गंभीर आहे, हे विमानतळ माफियांच्या ताब्यात गेलेलं आहे. तुमच्या चाकाखाली पण बॉम्ब लावतील, काही होऊ शकतं इथे. आणि म्हणून जय महाराष्ट्र हा आपला मंत्र पाहिजे. या विमानतळावरचा हा मंत्र आपल्याला तारे. बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आपल्याबरोबर आहे आणि शिवसेना ही 4 अक्षरं आपल्यासोबत आहेत. ही जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला चिंता नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.